जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पण ही आजची PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. ठीक आहे, तर चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच गुजरात या राज्यात देशातील पहिली CBDC आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीचं उद्घाटन कोणी केलं तर 15 फेब्रुवारी रोजी अमित शहा यांनी या प्रणालीचं उद्घाटन केलं आहे. या उद्घाटनासहच गुजरात हे RBI अधिकृत सेंट्रल बँक डिजिटल चलन वापरून PDS म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सबसिडी हस्तांतरित करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा उपयोग करून गुजरातचे नागरिक हे राशन घेऊ शकणार आहेत. या प्रणाली अंतर्गत राशनधारकांना त्यांच्या वॉलेटमध्ये वस्तूचे नाव, प्रमाण आणि किंमत तपशील असलेले डिजिटल वॉलेट टोकन मिळणार आहे. त्या टोकनचा उपयोग करूनच ते राशन दुकानामधून राशन खरेदी करू शकणार आहेत. सध्या ही प्रणाली फक्त गुजरात राज्यात सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात ही प्रणाली चंदीगड, पॉंडिचेरी, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये देखील सुरू करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, अमित शहा यांनी या CBDC सहच अन्नपूर्ती धान्य ATMचे सुद्धा व्हर्च्युअल उद्घाटन केलं आहे. या ATM अंतर्गत फक्त 35 सेकंदात 25 किलोग्रॅम धान्य वितरित केलं जाऊ शकतं. येथे गुजरातचा उल्लेख आलाच आहे, तर गुजरातविषयी या घडामोडी सुद्धा लक्षात ठेवा. गुजरात राज्यातील छारीधांड या पाणथळ स्थळाचा अलीकडेच रामसर यादीत समावेश करण्यात आला असून हे भारतातील कितव्या क्रमांकाचं रामसर स्थळ आहे तर हे भारतातील 97व्या क्रमांकाचं रामसर स्थळ आहे. तसेच गुजरात हे राज्य डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारं राज्य ठरलं आहे व देशातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमू ट्रेन ही गुजरातमधील अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली व भारतातील पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सी ही प्राथमिक टप्प्यात गुजरात आणि दिल्ली NCR मध्ये सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचा सकारात्मक प्रतिसादच आम्हाला सर्वोत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करतो. त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा. ठीक आहे, आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM राहत योजना सुरू करण्यास मान्यता दिली, तर या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त किती रकमेपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळतील? तर या PM राहत योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना हे 1.5 लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या रस्त्याच्या अपघातातील प्रत्येक पात्र व्यक्तीला अपघाताच्या तारखेपासून 7 दिवसांच्या कालावधीसाठी 1.5 लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. लक्षात ठेवा, अपघाताच्या तारखेपासून 7 दिवसांसाठी हे उपचार मिळतील. व या योजनेचा हेतू काय तर अपघातानंतरच्या पहिल्या तासात, ज्याला गोल्डन आवर म्हणतात, यात अपघातग्रस्तांना उपचार मिळवून देणे व त्यांचे प्राण वाचवणे हा या योजनेमागील उद्देश आहे. आणि मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थ या नव्या प्रशासकीय संकुलाचं उद्घाटन केलं आहे व या संकुलातूनच आपल्या कामाचा श्रीगणेशा करताना मोदी यांनी 4 महत्त्वपूर्ण निर्णयावर स्वाक्षरी केली. त्यापैकीच एक निर्णय हा PM राहत योजनेविषयीचा होता. जे दुसरे 3 निर्णय आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. यात दुसरा निर्णय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाशी संबंधित आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2029 पर्यंत लखपती दीदींचा आकडा 6 कोटीपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. याआधी केंद्र सरकारने 2027 पर्यंत 3 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण या लक्ष्याच्या आधीच म्हणजेच 2026 मध्येच केंद्रानं हे लक्ष्य पूर्ण केलं आहे व आता केंद्राने मार्च 2029 पर्यंत 6 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तिसऱ्या निर्णयाअंतर्गत कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी हा 2 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे व चौथा निर्णय हा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला 10 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्याचा आहे. येथे सेवा तीर्थ संकुलाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा.
या संकुलाच्या भिंतीवरील ताम्रपट्टिकेवर देवनागरी लिपीत सेवातीर्थ हे नाव कोरण्यात आलं आहे व त्याखाली नागरिक देवोभव असे ब्रीद वाक्य देखील आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारत AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026चं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर भारत AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026चं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येत आहे. हा जो एक्स्पो आहे हा कधीपासून सुरू होईल? तर 16 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या एक्स्पोचं उद्घाटन होईल व हा AI इम्पॅक्ट एक्स्पो 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यात एकूण 13 देशांचे पवेलियन असतील व हे संमेलन लोक, ग्रह व प्रगती या 3 विषयसूत्र चक्रावर आधारित आहे. पुढील प्रश्न पहा. देशातील पहिल्या पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगद्याची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच देशातील पहिल्या पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगद्याची निर्मिती ही आसाम या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. आसाममधील कोणत्या नदीखालील हा बोगदा असेल? तर आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखाली हा बोगदा असेल. अलीकडेच आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीने सुमारे 34 किलोमीटर, एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 33.7 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी प्रकल्पाला मान्यता दिली, ज्यामध्ये नदीखाली 15.79 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा बांधण्याचाही समावेश आहे. हे बोगदे कोणत्या 2 राष्ट्रीय महामार्गांना एकमेकाशी जोडतील? तर हा बोगदा राष्ट्रीय महामार्ग 15 वरील गोहपूरला राष्ट्रीय महामार्ग 715 नुमालीगडला जोडणार आहे. मित्रांनो, सध्या या 2 स्थानामधील अंतर हे 240 किलोमीटरचं आहे, पण या नवीन बोगद्यामुळे हे अंतर फक्त 33.7 किलोमीटरचंच होईल व प्रवासाचा वेळ देखील 6 तासांवरून फक्त 20 मिनिटांवर येणार आहे व हा जगातील दुसरा पाण्याखालील रस्ता आणि रेल्वे बोगदा असेल. आता हा प्रश्न पहा. आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पदतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? तर या पदतालिकेत आपल्या भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताने यात किती पदक पटकावलेत? तर भारताने यात एकूण 94 पदक पटकावले आहेत. त्यात 51 सुवर्ण, 23 रौप्य व 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर दिल्लीमध्ये या स्पर्धा पार पडल्या. पुढील प्रश्न पहा. गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता गुजरातमधील गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष हे उदय कोटक बनले आहेत. उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक असून ते आता गिफ्ट सिटी म्हणजेच गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. याआधी हसमुख आदिया हे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. त्यांच्या जागी आता उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. कनूचरण लेंका यांचे नुकतेच वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले, तर कोणत्या राज्याने त्यांना संकरित मका व ज्वारी बियाणे उत्पादित करणारे पहिले शेतकरी म्हणून घोषित केले होते? तर हे जे कनूचरण लेंका आहेत यांना ओडिशा या राज्याने संकरित मका व ज्वारी बियाणे उत्पादित करणारे पहिले शेतकरी म्हणून घोषित केलं होतं. कनूचरण लेंका यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी PV नरसिंहराव सरकारमध्ये रेल्वे आणि कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं होतं. तसेच 1988 ते 94 या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य व ओडिशा विधानसभेचे मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. 1993 साली लेंका यांना रेल्वे विकासातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रतिष्ठित विजयरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, 13 फेब्रुवारीपासून दिल्ली क्रीडा महाकुंभ या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय? तर दिल्ली क्रीडा महाकुंभाच्या शुभंकराचं नाव काय हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच दिल्ली क्रीडा महाकुंभाच्या शुभंकराचं नाव हे रणवीर असं आहे. व या क्रीडा स्पर्धांसाठी ब्रँड अँबॅसेडर कोणाकोणाला बनवण्यात आलं? तर यात ऑलिम्पिक पदक विजेता व खेलरत्न पुरस्कार विजेते रवी दहिया, भारताचे क्रिकेटपटू शिखर धवन व पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते शरद कुमार या 3 व्यक्तींना या स्पर्धांचं ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या देशात 2000 वर्षे जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत? तर हे जे 2000 वर्षे जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख आहेत हे इजिप्त या देशात सापडलेत. व या संशोधनात असं दिसून आलं आहे की प्राचीन तमिळ व्यापारी हे सुद्धा पर्यटनासाठी इजिप्तला जात व ते इजिप्तच्या आतील भागात देखील प्रवास करत असत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस आहे हा दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 2002 साली
चाइल्डहुड कॅन्सर इंटरनॅशनलद्वारे हा दिवस पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता व तेव्हापासून याचं आयोजन केलं जातं. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचा सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आदित्य पंड्या हा भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर बनला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणतं राज्य हे भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारं राज्य ठरलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.